एखादं तान्हं बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ करायचं आणि आपल्या आधीच त्याचं जाणंही आपणच बघायचं. हा प्रवास किती दुर्दैवी आहे. असंच घडलंय महाराष्ट्रातील एका वृक्ष संवर्धकासोबत. सयाजी शिंदे हे नाव सिनेसृष्टीसोबतच जोडलं जातं ते वृक्ष संवर्धनाच्या लढ्यासाठी. मात्र पर्यावरण संवर्धनाचा महाराष्ट्रातील एक वस्तुपाठ मानल्या जाणाऱ्या बीड तालुक्यातील पालवण परिसरातील सह्याद्री देवराई प्रकल्पाला 24 डिसेंबरच्या संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केल्यामुळे देवराई प्रकल्पातील डोंगरावर असणारी हजारो झाडं, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि असंख्य पशुपक्षी होरपळून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने वर्षानुवर्ष घेतलेल्या मेहनतीवर क्षणार्धात पाणी फेरलं गेलंय. कारण सयाजी शिंदे यांनी या ओसाड डोंगराला हिरवेगार करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. विशेष म्हणजे कडक उन्हाळ्यातही पाण्याचा टँकर लावून इथल्या झाडांनाही हायड्रेट ठेवण्यात येत होतं. मात्र हे सगळं एका आगीमुळे डोळ्यासमोर पुन्हा ओसाड झाल्यासारखं झालं आहे. मात्र या घटनेबाबत एक दुसरी बाजू समोर येत आहे, ते म्हणजे संबंधित आग देवराईला लागली नसून जवळच असणाऱ्या पिंपळवंटी भागात लागली होती. या ठिकाणी अनेक जण पार्ट्या करायला येतात, तसेच थंडीचे दिवस असल्यामुळे शेकोटी करतात. त्यामुळे सिगारेट्स आणि इतर ज्वलनशील पदार्थांबद्दल तरुणांनी दाखवलेला निष्काळजीपणा भोवल्याचे दिसून येत आहे. तर महत्वाचं म्हणजे रानातील पालापाचोळा, गवत सुकल्यामुळे आणि संध्याकाळच्या वेळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आग वेगाने पसरण्यास वेळ लागला नाही. आता आग नेमकी कुठे लागली हा मुद्दा जरी महत्वाचा असला तरी शेकडो वृक्षांचं जीवन संपलं आहे